आम्हाला इंडस्ट्रीज एक्सपेक्टेड आहे आणि स्किल्ड म्हणजे वर्कफोर्स एक्सपेक्टेड आहे की जे स्किल्ड एम्प्लॉईज असतील. त्याच्यानंतर आम्हाला असं एक्सपेक्टेड आहे की जॉब क्रिएशन झालं पाहिजे इथे. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन एका महिलेला आपण राशी ग्रहण नाही करू शकत. इंजिनियरच्या वडेवाला इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायला 4 वर्ष त्या मुलाला 40 सब्जेक्ट वाचावे लागतात, दिवस रात्र मेहनत करायला लागते आणि बाहेर नंतर जर त्याला हात दुकान टाकावं लागत असेल तर त्याच्या एवढ्या अभ्यासाचा काहीच फायदा नाहीये. झालेल्या मागच्या 5 वर्षात काय चांगलं झालंय, काय चांगलं नाही झालंय आणि तुम्हाला फ्युचर मध्ये काय चांगलं हवंय, सो तुम्ही काय सांगू शकता याबद्दल? सरकारकडून तुम्हाला काय हवंय? आणि मागच्या 5 वर्षाचा विचार जर केला ना आपण, ज्यावेळेस कोविड आला होता त्यावेळेस महाराष्ट्रात जी पूर्ण आर्थिक व्यवस्था आपली ढासळलेली होती. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्षापासून सीएम होते, पण त्या पिरियड मध्ये त्यांनी एक सीएम म्हणून एकदम ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अवेलेबल झाले, पण त्यांनी रोजगारावर काहीच काम केलेलं नाहीये. आणि आपल्या महाराष्ट्रातले खूप विद्यार्थी असे की ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पास होतात, इंजिनिअरिंगचे असतील, मेडिकलचे असतील किंवा बीसीएसचे असतील, ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जातात त्यावेळेस त्यांना वॅकन्सीच नाहीये. ज्यावेळेस अगोदर इंजिनिअरिंगला एखाद्या कॅम्पसमध्ये 5 लाख 6 लाखाचं पॅकेज भेटायचं, डिप्लोमॅटच व्यक्ती फक्त इंजिनिअरिंग बेसवर काम करतोय, त्याला 12,000 रुपये पेमेंट भेटते. आणि काही आपले जे काही आर्थिक कंपन्या ज्या होत्या, या सर्व कंपन्या गुजरातला गेल्या, तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम जे काही बांधव आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांचा खूप लॉस झालाय. म्हणजे सरकार अक्षरशः साक्षरतेसाठी अपयशी ठरलंय. आणि राहिली गोष्ट शिक्षणाची, मोठे मोठे कॉलेजेस वगैरे यायला पाहिजे होते, पण काही कॉलेज वगैरे इकडे आले नाही. आणि यांनी फक्त ते लाडकी बहीण योजना वगैरे चालवल्या, पण लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन एका महिलेला आपण राशी ग्रहण नाही करू शकत. तुम्हाला काय चेंजेस हवे एज्युकेशन मध्ये नेक्स्ट 5 इयर्स मध्ये, आणि कोणतं सरकार आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे एज्युकेशन चेंजेस करू शकेल? आता सरकार येणार पण करेल का नाही माहित नाही, पण एक हे जे पाठीमागचं सरकार होतं, एक चेंजेस पाहिजे की आता ह्या सरकारवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की बाबा शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे मेट्रो सिटीमध्ये, की जे मुलं कॅम्पसमध्ये सिलेक्शन होऊन त्यांचं फ्युचर बनवतील. आता बाहेर येऊन त्यांना मग आता बघा तुम्ही बाहेर जर गेले तर इंजिनियरच्या वडेवाला इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायला 4 वर्ष त्या मुलाला 40 सब्जेक्ट वाचावे लागतात, दिवस रात्र मेहनत करायला लागते आणि बाहेर नंतर जर त्याला हात दुकान टाकावं लागत असेल तर त्याच्या एवढ्या अभ्यासाचा काहीच फायदा नाहीये. तर आता हे सरकार तर चेंज झालंच पाहिजे, कारण या सरकारनं फक्त मुलांना आश्वासन दिलेत आम्ही 10 लाख 20 लाख नोकऱ्या देऊ, काही कुठली नोकरी नाही. आणि राहिली गोष्ट गव्हर्नमेंट जॉबची, सिव्हिल इंजिनियर जे आहेत हे बाहेर आल्यानंतर सिव्हिलच्या भरपूर जागा असतात, मेकॅनिकलच्या इलेक्ट्रिकलच्या पण जागा असतात, सगळ्याच लोकांसाठी एमपीएससी युपीएससी भरपूर एक्झाम आहेत, त्यांच्या पण जागेच्या रेशोमध्ये खूप कमी झाला आहे. पहिले जास्त जागा निघायच्या, युपीएससी 800 जागा निघायच्या, आता 200-150 जागा निघतात ऑल इंडियामध्ये. तर म्हणजे हे सरकार अपयशी ठरलं. येणाऱ्या सरकारवर आपण अपेक्षा ठेवू शकतो की काहीतरी म्हणजे येणारं सरकार जे आहे हे ग्राउंड लेवलच्या लोकांसाठी सामान्य माणसं सरकार आहे. आणि हे जे भारतीय जनता पार्टी जे होतं हे फक्त व्यापारी लोकांचं सरकार होतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही एक फोन जरी घेतला तरी पण सरकारला पैसे जात आहे, जीएसटी लागतोय, आणि सामान्य माणसाचा खर्च वाढला पण उत्पन्नामध्ये घटच झालेली आहे. मराठा आरक्षणात तुम्हाला काय मत द्यायचं? मराठा आरक्षणामुळे जे काही 10% भेटले, मनोज जरांगे पाटील संघर्ष होते, एक आतापर्यंत या स्वराज्याच्या भूमीवर फक्त एक निष्ठा आणि न मॅनेज होणारा व्यक्ती होऊन गेला मनोज जरांगे पाटील. त्यांच्या उपोषणाने मराठा समाजाला खूप सहकार्य झाले. आणि आता माझे जे विद्यार्थी 122 विद्यार्थ्याचं कोणाचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाले, कोणाचं महिला बाल विकासामध्ये झाले, कोणी शिक्षक भरतीमध्ये लागले, हे फक्त मनोज जरांगे पाटलाच्या आरक्षणामुळे झाले. त्यांनी जर आतापर्यंत 3 वर्ष आरक्षणाचा मुद्दा राखून ठेवला आणि ते मॅनेज झाले नाही, त्यांनी त्यांच्या स्वतःला काय योजना घ्यायला त्यांनाच माहिती. पण या 10% मध्ये काही लोकांना समाविष्ट नाही. जर समजा सगळे सोयरे जर लागू झालं तर मराठा बांधव महाराष्ट्रातले जे काही मराठा समाज आहे प्रत्येक व्यक्ती हा ओबीसीतून कुठेतरी जॉबला लागून जाईल. ओके, थँक्यू. नमस्कार, आम्ही पब्लिक मधून आहोत. सो मला सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमची येणाऱ्या सरकारवरून तुम्हाला काय वाटतं, काय डेव्हलपमेंट केलं पाहिजे सरकारने? रोड डेव्हलपमेंट झालं पाहिजे. पुन्हा औरंगाबाद पुणे जो महामार्ग होणार आहे तो लवकरात लवकर सुरू करावा. आणि औरंगाबादमधल्या रस्त्यांची जी आहे सध्या अवस्था ती चांगली झाली पाहिजे. त्यांचं फॅमिली इन्कम जास्त असून वगैरे ठीक आहे, ती चांगली योजना आहे. खूप गरिबांना वगैरे ज्यांना काहीच नाही आधार वगैरे त्यांना मिळाले तर ठीक आहे, पण अशा शोधून त्यांचं स्वतःच्या सगळी माहिती मिळू शकते हे करतो, ते सगळं व्यवस्थित हे करून ज्यांना आवश्यकता त्यांना ते दिलं पाहिजे. अशा वस्तूंची
वाढलेल्या जी किमती आहेत त्या कमी झाल्या पाहिजे. मैं पब्लिक आई टीम से हूँ, तो मैं आपको एक इलेक्शन के बारे में 2-3 क्वेश्चन पूछूंगा, आप बताएंगे. अभी जैसे सरकार ने लाडकी बहन योजना निकाली है महिला के लिए, तो आपको ऐसे महिला के लिए रिलेट और क्या निकालना चाहिए ऐसा लगता है? जो ये करी है सरकार ने बहुत अच्छा करी है, बहुत लेडीज जितनी भी है बहुत खुश है उसके लिए, और सरकार इसी को थोड़ा अमाउंट और बढ़ा देना चाहिए जिससे जो गरीब लोग हैं उनको उससे बेनिफिट मिल सके. जैसे कि आपका अभी शॉप है, तो अभी सब लोग डिजिटल मार्केटिंग कर रहे हैं और सब लोग अभी जितना भी यूथ है वो ऑनलाइन ही कपड़े वपड़े लेता है, तो आपको क्या मत है कि सरकार ने आपके ऑफलाइन शॉप्स के लिए क्या क्या करना चाहिए? देखिए वो तो है ना सरकार को सोचना है जनरल पब्लिक के लिए क्या करना चाहिए बोल के, पर है ना ये इसके कुछ तो भी और है, कुछ तो ऐसा कुछ जो लोकल बिजनेसमैन है उनके लिए कुछ ऐसा काम करना सरकार आइडिया देना चाहिए, बताना चाहिए, या उस चीज को सपोर्ट करना चाहिए कि भाई जो आने वाले जो ये जो फंसते हैं इसके अंदर है ना बहुत फंसने के चांसेस बहुत है. हम लोग भी देखते हैं, हम भी कुछ मंगाए तो दिखाते और आते और फिर आ जाता है कुछ और फिर उसको रिटर्न करें, वो सब झंझट है उसके अंदर.